नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण अधिक माहिती घेणार आहोत. पडदा सरकणे किंवा ज्याला इंग्लिशमध्ये रेटिनल डिटॅचमेंट असं म्हणतात. तर तो कशामुळे सरकतो पडदा आणि त्याला काय उपचार करावे लागतात याविषयी. तर आपल्या डोळ्याचं जर तुम्ही ओव्हरऑल स्ट्रक्चर बघितलं तर त्यातला समोर आपल्या बुबुळ असतं, आत लेन्स असते आणि हे बुबुळ आणि लेन्स आपल्या पडद्यावर लाईट फोकस करत असतात. तर अशा प्रकारे हे डोळ्याचं स्ट्रक्चर असतं आणि ह्या पडद्यानी ज्यावेळी लाईट सेन्स करतो त्यावेळी तो सिग्नल्स आपल्या ऑप्टिक नर्व किंवा नसेद्वारे मेंदूकडे पाठवतो. तर अशा प्रकारे आपला डोळा हा काम करत असेल. पडदा जो बनतो हा मूळतः म्हणजे आपण ज्याला एम्ब्रिओलॉजिकली म्हणू, तर बनताना तो मेंदूचाच एक भाग आपल्या डोळ्यामध्ये येत असतो आणि त्याच्यातून आपला पडदा बनलेला असतो. तर याच्यामध्ये 2 लेयर्स असतात पडद्याचे, आउटर आणि इनर लेयर म्हणतो आम्ही त्याला. आणि याच्यामध्ये जे कनेक्शन्स असतात ते फोटो रिसेप्टरचे कनेक्शन असतात. म्हणजे आपला फोटो रिसेप्टर मागच्या लेयरला, ज्याला पिगमेंट इपिथेलियम म्हणतो आम्ही त्याला हा बऱ्याच मल्टिपल कनेक्शनद्वारे जोडलेला असतो. ज्यावेळी या पडद्याच्या आतल्या लेयरमध्ये काही कारणानं छिद्र तयार होतात, तर त्यानंतर त्याच्या आत पाणी शिरतं आणि पडद्याचा जो आतला लेयर आहे तो बाहेरच्या लेयरपासून सुट्टा होतो किंवा वेगळा होतो. तर याला आम्ही रेटिनल डिटॅचमेंट असं म्हणतो. तर हा डिटॅच झाल्यामुळे होते काय, की आपल्या पडद्यानं जे सेन्स केलेलं असतं लाईटचे सेन्सेशन, हे आता पलीकडे नसेमध्ये जाण्यामध्ये मधलं कनेक्शन बंद होऊन जातो आणि त्यामुळे दृष्टीही कमी होतात. पडदा सरकण्याची काय रिस्क फॅक्टर्स असतात? तर याच्यामध्ये आम्ही 2 प्रकारचे पडदे सरकणारे पेशंट बघतो. एक असतो ज्याच्यामध्ये पडद्यामध्ये छिद्रे तयार होतात आणि त्याच्यावर एक प्रकारचा ताण लागून त्याच्यामध्ये पडद्याच्या खाली पाणी जायला लागतं. याला बरेचसे रिस्क फॅक्टर्स जे असतात त्याच्यामध्ये महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे, जर तुमचा मायनस नंबर जास्त असेल तर याच्यामध्ये ही रिस्क वाढलेली असते. ऑलरेडी डोळ्याचं काही ऑपरेशन तुमचं फुफी झालेलं असेल किंवा त्याला मार लागलेला असेल, तर याच्यामुळे सुद्धा ही रिस्क जास्त असते. पण काही लोकांना कुठलीही रिस्क नसेल तरीसुद्धा डोळ्यामध्ये काही डिजनरेशन म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे वयानुसार काही पडद्याचे पॅचेस तयार होतात जिथे पडदा बाथरूम छिद्र किंवा पडदा सरकण्याची रिस्क असते. याच्यामध्ये काही जेनेटिक डिसिजेस सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पडदा सरकण्याचं प्रमाण हे वाढलेलं असतं. जसं लहानपणापासून डोळ्याचा साईज छोटा असणं, डोळ्यामध्ये पॅचेस असणं, डोळ्याची दृष्टी कमी असणं, याच्यामुळे सुद्धा हा पडदा सरकण्याची रिस्क वाढते. दुसरा जो प्रकार पडदा सरकण्याचा असतो याला मी ट्रॅक्शनल डिटॅचमेंट्स म्हणतो. म्हणजे पडद्यावर सतत काही कारणामुळे ताळ पडल्यामुळे हळूहळू पडदा सरकत जातो. हे खास करून आम्हाला दिसतं डायबिटिक पेशंटमध्ये. डायबिटीसमुळे पडद्यावर ज्या जाळ्या होतात त्यानंतर या जाळ्या आकसतात आणि पडदा सरकायला लागतो. डायबिटीसशिवाय याच्यामध्ये रक्तवाहिनी बंद होणे, काही शरीराचे इतर आजार जसं शरीरामुळे डोळ्यामध्ये इन्फेक्शन होणं, सूज येणे, या प्रकारच्या आजारानंतर सुद्धा हा ट्रॅक्शनल रेटिनल डिटॅचमेंटचा प्रकार होऊ शकतो. आता पडदा सरकल्यानंतर नेमकं दृष्टीवर काय परिणाम होतो? जोपर्यंत पडदा जो सरकतो तो सेंटरच्या भागाला अफेक्ट करत नाही, तोपर्यंत कदाचित तुम्हाला फारसे इन्कम जाणवणार पण नाही. पण महत्त्वाचे जे सिम्प्टम्स बऱ्याच रुग्णांना जाणवतात ते म्हणजे फ्लोटर्स, ज्याच्यामध्ये काळे मल्टिपल स्पॉट्स किंवा जाळ्या अचानक डोळ्यामध्ये वाढतात. काही वेळा डोळ्यामध्ये सतत चमकल्यासारखं वाटू शकतं. अर्थात हे फ्लोटर्स नॅचरली सुद्धा बऱ्याच लोकांना दिसत असतात, परंतु त्याचं प्रमाण जर अचानक वाढतं, दुसरं लाईटचे फ्लॅशेस जर कंटिन्युअस चालू राहिले, तर हे पडदा सरकण्याचं सुरुवातीचं लक्षण असू. तसंच ज्यावेळी दृष्टी कमी व्हायला लागते त्यावेळी एका बाजूनी दृष्टी कमी कमी होत गेल्याचं जाणवायला लागतं. तर अशावेळी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की काहीतरी पडद्यामध्ये दोष असावा. बरेच रुग्ण हे जे त्रास आहेत ते त्यांना असं वाटतं की 1-2 दिवसात आपोआप ठीक होतील, पण ते दाखवायला लेट करतात. तर असं बिलकुल होत नाही. लगेच डोळ्याच्या डॉक्टर, खास करून पडद्याच्या डॉक्टरांना दाखवून घ्या. आता याची ट्रीटमेंट काय केली तर याच्यामध्ये बरेचदा रुग्ण ज्यावेळी आमच्याकडे येतात, त्यावेळी त्यांना महत्त्वाचे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये असं असतं की याला तुम्ही कसे उपचार करणार आणि आम्हाला किती दिसेल आणि यानंतर आम्हाला काळजी किती घ्यावी लागेल.
डोळ्याचं जे महत्त्वाचं ऑपरेशन केलं जातं किंवा ज्यात मॅक्सिमम ऑपरेशन जे आम्ही करतो, ते मोतीबिंदूचं ऑपरेशन आणि डोळ्याचा नंबर घालवायचं ऑपरेशन करत असतो. आणि या दोन्ही ऑपरेशनमध्ये दृष्टी परत येण्याचे जे काळ असतो तो खूप कमी असतो. म्हणजे ऑलमोस्ट इमिडिएटली किंवा म्हणा काही दिवसातच आपल्याला लगेच दिसायला लागतं. मात्र पडद्याच्या ऑपरेशनच्या बाबतीत मात्र हा जो रिकव्हरीचा पिरियड आहे थोडासा लांब असतो किंवा लाँग असतो. तर याची आपल्याला आधीच माहिती असणं फार गरजेचं. या ऑपरेशनचा जो मुख्य आमचा उद्देश असतो तो हा असतो, की जे पडद्याचे जे 2 लेयर्स सेपरेट झालेले आहेत, ते परत जोडणे. आता या जोडण्यासाठी पहिली गोष्ट आम्ही करतो, की यातले जे छिद्र आहेत, त्याच्या भोवती आम्ही लेझर करून ती बंद करतो. जर त्याच्या पडद्यावर ताण असेल, तर हा ताण आम्ही सगळा रिलीज करतो, काढून टाकतो. लेझर करून आम्ही त्यानंतर हे पाणी जे पडद्याखाली गेलंय ते काढून टाकतो आणि पडद्याला सपोर्ट म्हणून ऑइल किंवा गॅसचा वापर करतो. आता हे ऑइल किंवा गॅस कसं काम करतं, तर त्यानंतर ऑपरेशन झाल्यावर आम्ही रुग्णांना पुढचे 8 दिवस किंवा 15 दिवस एक पर्टिक्युलर पोझिशन देतो. बऱ्याचदा ही पोझिशन खाली म्हणजे पातळ झोपण्यासाठी असते. याचं कारण असं आहे, की आपण जे ऑइल किंवा गॅस घालतो हे पाण्यापेक्षा हलकं असल्यामुळे ते वरच्या बाजूला जातं आणि आपल्याला जर पडद्याला सपोर्ट करायचा असेल, तर डोळ्याची पोझिशन खाली असणं हे गरजेचं असतं. तर ह्या ऑइल किंवा गॅस घातल्यानंतर ज्यावेळी आपला पडदा व्यवस्थित जोडला गेला आहे ते लक्षात येतं. तर त्यानंतर आम्ही हे ऑइल काढून टाकतो. त्यासाठी सुद्धा पुन्हा ऑपरेशन करून ते काढावं लागतं. अर्थात ते जनरली 3 महिन्यानंतर याची आपण ऑइल काढायची प्रोसेस करत असतो. त्याआधी आम्ही जनरली ऑइल काढत नाही. गॅस स्वतः विरघळत असतो आणि येतो 2-4 आठवड्यामध्ये किंवा कुठला गॅस घातलाय त्याप्रमाणे त्वचेची कोई पेड खोलू. ऑपरेशन झाल्या-झाल्या लगेच याच्यामध्ये दृष्टी येत नाही. बऱ्याचदा 1 ते 2 महिन्यामध्ये साधारण आपल्याला अंदाज येतो, की गोष्टीत किती इम्प्रूव्हमेंट झाली आहे आणि फायनल दृष्टी ही ज्यावेळी आपण ऑइल काढून टाकतो त्यानंतर आपल्याला लक्षात येते. आणखी एक रुग्णांना शंका असते, की किती पर्सेंटेज आहे माझ्या सक्सेसचं म्हणजे किती सक्सेसफुल होणार आहे ऑपरेशन. तर याच्यामध्ये 2 वेगळे प्रकार आम्हाला सांगावे लागतात. एक आहे एनाटॉमिकल स्ट्रक्चर्स म्हणजे काय? डोळ्याचं जे स्ट्रक्चर आहे, ते आम्ही परत पूर्ववत किती प्रमाणात करू? म्हणजे जर पडदा सरकला असेल, तो पूर्ववत किती प्रमाणात करू शकतो? तर डोळ्याच्या पडद्याच्या स्थितीप्रमाणे आणि किती वेळ हा पडदा सरकून झाला आहे, यानुसार पडदा परत जोडण्याचे जे चान्सेस असतात एका ऑपरेशननंतर, ते साधारणतः 50% ते 80% 90% आपले असू शकतात. 10% ते 50% वेगवेगळ्या मी सांगितलं तसं आजाराच्या स्वरूपानुसार यासाठी पुन्हा ऑपरेशन करण्याची गरज लागू शकते. तर बऱ्याच लोकांना ही शंका असते, की माझं एकदा ऑपरेशन ऑलरेडी झालंय आणि आता डॉक्टरांनी पुन्हा एकदा ऑपरेशनची सल्ला दिलाय, तर हे नेमकं कशासाठी? तर बऱ्याचदा ज्यावेळी आम्ही पडदा जोडतो, त्याच्यावरच्या गिळ्या किंवा पापुद्रे काढून टाकून हा पडदा जोडला जातो. परंतु पडद्याच्या आजाराच्या बाबतीत या घड्या किंवा पापुद्रे काही आठवड्यांनी पुन्हा यायची शक्यता जास्त असते. हेच या आजाराचं एक स्वरूप असतं आणि अशावेळी आम्हाला पुन्हा हे ऑपरेशन करून त्यातले परत नवीन आलेले पापुद्रे किंवा पडद्यावरचे फोल्ड्स काढून पुन्हा तो पडदा जोडावा लागू शकतो. या प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळी आम्ही ऑइल काढतो त्यानंतर सुद्धा 10% ते 15% लोकांना पडदा पुन्हा सरकण्याची एक रिस्क असते. त्यामुळे आपल्याला त्यानंतर सुद्धा पुढचे काही महिने व्यवस्थित त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यामुळे सुद्धा जो पडद्यावरचा आजार झालेला आहे, तर त्यांनी लक्षात घ्यावं, की आता शुगर तर कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे, पण पडद्याच्या ऑपरेशननंतर रेग्युलर फॉलोअप करणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक पडद्याचा आजार हा वेगवेगळा असतो. त्यामुळे सगळ्यांनाच एक प्रकारची दृष्टी येईल असं सांगता येत नाही. बऱ्याचदा पडद्यात जर सरकलेला असेल, तर त्याच्यामध्ये काही जो त्याचा दुष्परिणाम आहे किंवा काही डॅमेज आहे, ते पर्मनंट झालेलं असतं. त्यामुळे आम्ही जरी तो पडदा परत बोडला, तरी त्याची रिकव्हरी ही पूर्ववत होऊ शकत नाही. आणि ती कितीच एक्झॅक्टली दृष्टी तुम्हाला इम्प्रूव्ह होणार, ते बऱ्याचदा प्रेरित करणं थोडंसं कठीण असतं आधी. आणि आता डॉक्टर यासाठीच प्रयत्न करतात, की लवकर रिकव्हरी व्हावी आणि जास्तीत जास्त चांगलं कुठला दिसावं. परंतु या आजाराचे याच्या ट्रीटमेंटच्या अजूनसुद्धा काही मर्यादित शास्त्रामध्ये आहेत. जर तुम्हाला पडद्याचा कसलाही आजार झाला असेल,
कुठलाही त्रास असेल, ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला असं जसं कमी दिसत असेल, तर जरूर तुम्ही आम्हाला याविषयी संपर्क करा. आम्ही ज्यावेळी चेक करू कोंबड्या, त्यावेळी आम्ही सांगू शकतो की याच्यामध्ये आणखी आम्ही कुठले उपचार त्यासाठी करू शकतो. पडद्याचा कुठलाही आजार झाला असेल तर घाबरून जाऊ नका. ज्याच्यासाठी उपचार उपलब्ध आहे, त्याच्यात काही किमती जरूर आहे, पण तरीसुद्धा आपण हे उपचार चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आपला उद्देश हाच असतो, की आपल्याला पडदा जो आहे, तो तर अजून बदलता येत नाही. अशी कुठलीही ट्रीटमेंट अजून उपलब्ध नाही. त्यामुळे जो पडदा आहे, तोच व्यवस्थित रिपेअर करणे आणि जास्तीत जास्त काळ याच्याकडे दृष्टी चांगली राहील आणि व्यवस्थित राहील यासाठी आपण प्रयत्न करू.